छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकावर शिवराज्याभिषेक समितीद्वारे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भल्या पहाटे ढोल ताशा पथकाचं आसमंत दुमदुमून टाकणारं वादन झालं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, त्यांचा जयघोष करण्यात आला। संपूर्ण नागपुरातील हजारो नागरिक आणि शिवभक्तांनी हा सोहळा अनुभवला। त्यासोबतच मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक देखील झालं। तसंच रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आले। दरम्यान साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरती शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मोठा मशाल महोत्सव झाला। यामुळे इतिहासाची साक्ष सांगणारा अजिंक्यतारा गड शेकडो मशालींनी उजळून निघाला। शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। अजिंक्यतारा किल्ल्याच्या गड पूजनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली। पारंपरिक वाद्यांच्या गजरात किल्ल्यावरती शेकडो मशाली प्रज्वलित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी शेकडो मावळे आणि नागरिक हातात मशाली घेऊन अजिंक्यतारा किल्ल्याच्या बुरुजावरती उभे होते। यामुळे अजिंक्यतारा किल्ला उजळून निघाला होता। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आयुष्यभर धर्मध्वजाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेले छत्रपती। अल्पवयातच हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा संपर्क करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्राच्या कणाकणात स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषेसाठी जगण्याची आणि मरण्याची अमर जिजीविषा जागृत केली। अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा केलाय। शिवाजी महाराज का मतलब संकल्प है। शिवाजी महाराज का मतलब समर्पण और बलिदान है। शिवाजी महाराज का मतलब शौर्य है। शिवाजी महाराज का मतलब स्वाभिमान है और शिवाजी महाराज का मतलब स्वराज की अमर जिजीविषा है। शिवाजी महाराज ने हिंदुस्तान के कण कण में स्वधर्म के लिए, स्वभाषा के लिए, स्वराज के लिए मरने की एक अमर जिजीविषा पैदा करने का काम किया। और देखते 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 चारों ओर आदिलशाही, मुगलशाही, निजामशाही से घिरा हुआ ये महाराष्ट्र हिंदवी स्वराज में बदल गया और कुछ ही सालों में अटक से कटक तक, बंगाल तक, दक्षिण में तमिलनाडु तक, गुजरात समेत समग्र देश को स्वराज का स्वप्न सफल होता हुआ दिखाई पड़ा। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठी घोषणा केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज अभियान जाहीर करण्यात आलंय। या 2 महिन्यात 6 दिवस विशेष शिबिर घेऊन महसूल विभागाच्या 15 महत्त्वाच्या सेवा एकाच दिवसात नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। यासाठी 15 आमदारांची समितीही जाहीर करण्यात आलेली आहे। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। रात्री 12 वाजता सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाळणा सोहळा संपन्न झाला। शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो महिला पारंपरिक वेशभूषेत सोलापुरात येतात। रात्री 12 वाजता जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नींच्या हस्ते शिवाजी महाराजांचा पाळणा संपन्न झाला। दरम्यान सोलापुरातल्या शिवभक्तांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। इथून हलण्याची म्हणजे जाण्याची इच्छाच होत नाहीये। किती जरी वेळ थांबलं इथं तरी कुणालाही एकाही महिलेला जाऊ वाटत नाही। तुम्ही बघू शकता सगळ्यांना। आणि जे आपण बघतो की स्त्री जेव्हा एकवटते, आपला जो मेन उद्देश आहे की आई तू जिजाऊ हो, जेव्हा स्त्री एकवटल्या
जातात तेव्हाच खरं समाजामध्ये बदल नक्की 100% घडून येतो. हे आपण आई जिजाऊ साहेबांकडून बघितलेलं आहे आणि आज खरंच काळाची गरज आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये माता जिजाऊंचे विचार संस्कार आपल्या मुलांमध्ये रुजवायला पाहिजे. गेल्या 5 वर्षापासून शिवजन्मोत्सव मध्यवर्तीच्या मंडळाकडून हा आयोजित केलेला जातोय आणि याचं नाव असं मिळवलं की आई तू जिजाऊ हो. ज्या या काळात मुली एका हातात पुस्तक धरून चंद्रावर चाललेत, पण काळाची गरज पाहता दुसऱ्या हातात तलवार धरायची गरज, आई जिजाऊंचा वारसा करत तलवार धरायची गरज आहे. आणि विशेषतः सांगायचं झालं या पाळण्याचं विशिष्ट म्हणजे जी महिला ज्या सुखरूपतेनं घरातून बाहेर येते त्या सुखरूपतेनं ती इथून सुद्धा घरी पोहोचते. ह्या एवढी खात्री इथं थांबलेल्या प्रत्येक मावळ्यांनी घेतलेली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली. दरम्यान अटक करण्यात आलेल्या राजू ढेरिंगेचा लाच घेतानाचा एक जुना व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान शूट करण्यात आलाय. यामुळे ढेरिंगे यापूर्वीही लाच घेत असल्याचं समोर आलंय. या व्हिडिओनंतर आता गेल्याच आठवड्यात ढेरिंगे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकलाय. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ढेरिंगेनं व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीकडे 50,000ची लाच मागितली होती आणि त्या व्यक्तीनं त्याला 50,000 रुपये दिलेही होते. तेव्हाचा पैसा मागतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातानंतर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबातून प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवारांचे पुत्र जय पवारांनी इंस्टाग्राम पोस्ट करत अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं जय पवारांनी म्हटलंय. या दुर्घटनेचं संपूर्ण आणि पारदर्शक वास्तव जाणून घेण्याचा संपूर्ण कुटुंबाला हक्क असून प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जय पवारांनी केली आहे. अजितदादांचे एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांवर राष्ट्रवादी पक्ष आता कायदेशीर कारवाई करणार आहे. दिवंगत अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील अनेक एआय व्हिडिओ समोर येत आहेत. त्यामुळे असे एआय व्हिडिओ प्रसारित करणं तात्काळ थांबवा, अन्यथा संबंधितांवरती कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आलाय. ठाण्यात पुन्हा महायुतीमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय. महापालिका निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेतील बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात सक्रिय केल्यानं भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी नाराज आहेत. बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास महासभेवेळी ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आता महायुतीच्या पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी मिळून पत्र काढले होते की गद्दारांना निलंबित करण्यात आलं म्हणून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही आज दोन्ही गटनेत्यांना पत्र देण्यात आलं आहे. त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचे फोटो वगैरे काही लावण्यात येण्यात हवे, त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रायोगिक स्तरावर किमान 6 महिने फक्त प्रवासी वाहनं या मार्गावर सोडण्यात यावी, अवजड वाहनं सोडण्यात येऊ नये. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. या प्रकल्पात सर्व तांत्रिक चाचण्या आणि सर्व कामं पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरू करण्याची घाई करू नये असं मत आमदार मिलिंद नार्वेकरांनी व्यक्त केलंय. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार आहे. त्याशिवाय अपघातामध्येही घट होणार आहे. वर्ध्याच्या आर्वीत रेबीजग्रस्त कुत्र्यानं तब्बल 18 जणांना चावा घेतलाय. कुत्र्यानं चावा घेतल्यानं गंभीर जखमी झालेल्या 13 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धवल गुल्हाने असं मृत मुलाचं नाव आहे. दरम्यान या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. आर्वी शहरामध्ये कुत्र्याने चावा घेतल्याच्या ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि तब्बल 18 लोकांना कुत्र्याने चावा घेतल्याचे जे प्रकरणं आहेत हे समोर आलेले आहेत. यामध्ये 13 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते आहे आणि 13 वर्षाच्या एका चिमुकल्याला हा डॉग बाईट झाला. डॉग बाईट नंतर त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि त्या मुलावर उपचार सुरू असतानाच रेबीजचं जे इंजेक्शन आहे हे रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं. मात्र 3 ते 4 दिवसामध्ये या मुलाचा जो
जो मृत्यू आहे हा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर नागरिक जे आहेत आर्वी शहरातले या नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. नगरपालिका प्रशासनाला या ज्या भटके कुत्रे आहेत किंवा पिसाळलेले कुत्रे आहेत या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी जी मागणी आहे ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे. आणि इथले जे नागरिक आहे हा सतत पाठपुरावा जो आहे या नगरपालिका प्रशासनाकडे करते आहे. गेल्या 7-8 वर्षामध्ये कुत्र्याच्या नसबंदीवरती अद्याप मात्र उपाययोजना झाली नसल्याची माहिती जी आहे ती माहिती समोर येते आहे. नेमकं आता तरी या नगरपालिका प्रशासनाकडून यावर उपाययोजना होणं अत्यावश्यक आहे. याशिवाय या पिसाळलेल्या कुत्र्यांचं करायचं काय असाच सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, आर्वी, वर्धा. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी कनिफनाथ इथे सालाबादप्रमाणे यंदाही होळी सण साजरा करण्यात आलाय. मढी इथं 15 दिवस आधीच होळी सण साजरा केला जातो, तर स्थानिक बोलीभाषेत याला भट्टीचा सण म्हणतात. ही शेकडो वर्षांची परंपरा असून हुताशनी पौर्णिमेच्या होळीचा मान हा गोपाळ समाजाला दिला जातो. मढी इथं फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते गुढीपाडव्यापर्यंत भव्य यात्रोत्सव असतो. हिंगोलीमध्ये 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ इथे रथोत्सवाला भक्तांची तुफान गर्दी झाली होती. महाशिवरात्रीनंतर 3ऱ्या दिवशी रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालत रथोत्सव सोहळा पार पडला. या रथोत्सवाचं दृश्य डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी भक्तांची तुफान गर्दी रात्री औंढा नागनाथ मंदिरामध्ये पाहायला मिळाली. तंत्रज्ञान क्षेत्रातील जगविख्यात कंपनी गुगलनं भारतासाठी आपल्या खजिन्याचं दार उघडलंय. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारत अमेरिका दरम्यान AI कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी समुद्राखालील नवा केबल मार्ग उभारण्याची घोषणा केली आहे. याचवेळी त्यांनी 2 कोटी सरकारी कर्मचारी आणि 1.1 कोटी विद्यार्थ्यांना AIचं खास प्रशिक्षण देण्याची घोषणा केली. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट झाली आणि त्यानंतर गुगलने ही घोषणा केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.